आजचा हा जो कार्यक्रम आहे तो काकांच्या सेवानिवृत्ती विषयी आपण ठेवलेला आहे. आता सगळेजण काकांविषयी आणि त्यांच्या पुढील वाटचालीविषयी थोडे छोटे स्पीच देतील. पहिल्यांदा बच्चे कंपनी वीरेंद्र दत्तू. आज तुम्हाला रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा. आजोबा म्हणजे नातवांचा पहिला दोस्त. नंतर लाख झाले तरी पहिल्या दोस्ताची सर नाही. आणि नातू म्हणजे आजोबांचा शेवटचा दोस्त. नंतर दुसऱ्यांची गरजच नाही. म्हणजे मी तुझी सुरुवात आणि तू माझा शेवट. धन्यवाद. नमस्कार आजोबा, तुम्हाला रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा. मी तुम्हाला सुपर हिरो मानते, पण का मानते हे थोडक्यात सांगते. माझे दादा मला आणि कानाला गाडीवर घेऊन जातात आणि फिरायला आणि आईस्क्रीम खायला. पण तुम्ही आम्हाला 500 जणांना, वीरेन दादाला, मला, चिमूला, रुईला आणि कानाला एकाच वेळेस गाडीने घेऊन गेला आणि खूप सारे आईस्क्रीम्स खाऊन घातले. म्हणून मी तुम्हाला सुपर हिरो मानते. आणि मी तर तुम्हाला एक लाडाने नावच बोलते, मोठा लाडू. मोठ्या लाडूच्या पाठी काय काय लपलंय? खूप सारी मज्जा, खूप सारं प्रेम आणि खूप सारे चॉकलेट्स. थँक्यू फॉर लव्हिंग अस अँड वन्स अगेन हॅपी रिटायरिंग डे. हॅपी रिटायरमेंट आजोबा, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. Thanks for loving us. Thank you. आजोबा, तुम्हाला रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा. मुलांनी मोठे काका तुम्हाला सेवानिवृत्तीच्या खूप शुभेच्छा. त्या मोठ्या कार्यक्रमामध्ये मी उपस्थित नव्हते, पण मी खूप मिस केलं. आणि ही सेवानिवृत्ती म्हणजे हा काही शेवट नाहीये, एका नवीन पर्वाची ही सुरुवात आहे. आणि ती आतापर्यंत तुम्ही जे पण केलं, जसं तुमची ड्युटी असेल, सिनियरच्या ऑर्डर्स असतील, अनेक अडचणी असतील तुमच्या जीवनात आलेले, चढ उतार असतील, ते अगदी यशस्वीरित्या तुम्ही पार पाडले. आणि म्हणजे तुमचे 100% तुम्ही त्यामध्ये दिलेलेच आहेत. आणि आता इथून पुढे जे आहे त्याची पण सुरुवात तुम्ही चांगल्या पद्धतीने कराल. काका हा शब्द माझ्या खूप जवळचा आहे. जसं मी माझ्या वडिलांनाच काका म्हणते, म्हणून दोन्ही काका असतील. मी वडील तर नाही म्हणणार, पण वडिलांनीच रिस्पेक्ट मी तुमचा दोघांचा पण करते. आणि हे जी नाते आहेत ना, त्याचं मला कधीच असं बर्डन नाही आलं. कारण आई पप्पांनी तुम्हाला नेहमी रिस्पेक्टफुली ट्रीट केलं. मग त्यांचा कसा रिस्पेक्ट करायचा, ते आल्यानंतर पाणी देणं म्हणा, जेवणासाठी विचारपूस करणं, ह्या गोष्टी आम्ही तिघांना ऑटोमॅटिकली येत गेल्या. आणि म्हणून आम्हाला खूप छान वाटतं. ही नाती अशीच आपण कायम जपणार आहोत, त्याबद्दल वादच नाहीये. आणि अजून एक रिक्वेस्ट आहे काका तुम्हाला, की तुमच्या आताच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तर आहेतच, पण ना माझी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही एक चांगली गोष्ट आत्मसात करा. जसं एखादी इन्व्हेस्टमेंट असेल किंवा हेल्थसाठी काही गोष्ट असेल, ती तुम्ही आत्मसात करा. आणि तुमच्यामधली एखादी वाईट गोष्ट जी कोणती असेल ती काढून टाका. ही माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. आणि दुसरी अशी गोष्ट आहे की हे जे जीवन आहे ते खूप सुंदर आहे, खूप छान. तुम्ही इथंपर्यंत जगलात, इथून पुढेही जगा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मला शेवटी म्हणावं असं वाटतं, नो वन्स मोर फॉर एनी मुमेंट, नो रिटेक फॉर एनी मुमेंट. सो कीप स्माइलिंग अँड डू युअर हेल्दी लाईफ ahead. Today is a very special day for our family as we celebrate our father's retirement. Dad, after many years of hard work, dedication and sacrifice, you have finally reached this important milestone. Throughout your career, you have worked tirelessly to provide for our family and give us the support we might not have otherwise. Your
discipline and honesty have always inspired us. As your children, we have seen the early mornings, late nights, and the countless responsibilities you have carried with a smile. Even after a long day at work, you always found time for us, guiding us, supporting us, and teaching us valuable life lessons. Your retirement is not the end of a journey, but it is a beginning of a new chapter filled with relaxation, hobbies, travel, and precious moments with family and friends. You have earned every bit of happiness that comes your way. Dad, thank you for being our role model, our supporter, and our biggest superstar. We proud of everything you have achieved and even more proud of to call you our father. On behalf of the entire family, we congratulate you on your retirement and wish you a good, healthy, happy and many wonderful years ahead. Thank you. सर्वांना नमस्कार. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत भावुक आणि अभिमानाचा आहे. आज माझे काका त्यांच्या दीर्घ आणि यशस्वी सेवेनंतर निवृत्त होत आहेत. काका, तुम्ही आयुष्याची अनेक वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कष्टाने कामात घालवली. तुम्ही केवळ तुमचे कर्तव्य चोख बजावले नाही, तर कुटुंबालाही नेहमीच खंबीर साथ दिली. नोकरीतून तुम्ही आज निवृत्त होत आहात, पण आमच्यासाठी तुम्ही नेहमीच आमचे मार्गदर्शक राहाल. आता कामाची धावपळ संपली आहे, त्यामुळे आता स्वतःच्या आवडीनिवडी, छंद जपण्याची आणि कुटुंबासोबत मनसोक्त वेळ घालवण्याची ही तुमची सुवर्ण संधी आहे. मी ईश्वरचरणी प्रार्थना करते की तुमचे सेवानिवृत्तीचे आयुष्य उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अथंगाचा आनंदाचा जावो. तुम्हाला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि काका, सर्वात पहिले तुम्हाला निवृत्तीच्या सर्वात खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आजपर्यंत जे काही कार्य केलं आहे ते खरंच अभिमानास्पद आहे आणि त्यातूनच आम्हाला ऊर्जा आणि प्रोत्साहन मिळतो. तुमचा आता हा काही शेवट नाही आहे. इथून पुढे तुम्ही अजूनही भरपूर आयुष्य आहे, तुम्ही आनंदाने जगा. तुम्हाला खूप चांगलं आणि मोठं आयुष्य लाभू दे. तुम्ही, बाबा, पप्पा, तुम्हाला सगळ्यांना बघूनच मलाही असं एक इच्छा जागली की एक दिवस अधिकारी बनायचं आणि तुमच्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण करायचं. तुमचं एक छाती आहे ती गर्वाने फुलली पाहिजे आणि तुमच्या शाबासकीचा हात माझ्या खांद्यावर मिळावा. तर असाच प्रयत्न मी करत राहील. तुमचे आशीर्वाद असू द्या. थँक्यू. आदरणीय कुटुंब सदस्य आणि प्रिय दादा, मला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. आमचे चुलते हरिदास चव्हाण दादा यांनी पोलीस उपनिरीक्षक PSI म्हणून अनेक वर्ष प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कर्तव्य दक्षतेने सेवा बजावली आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांच्या सन्मान होताना आम्हाला खूप अभिमान वाटतो. माझ्यासाठी दादा हे केवळ चुलते नाही, तर एक आधारवड, मार्गदर्शक आणि प्रेमळ व्यक्तिमत्व आहे. लहानपणापासून त्यांनी आमच्यावर खूप प्रेम केले, आमचे लाड केले, खाण्यापिण्याची काळजी घेतली आणि प्रत्येक सुखादुःखात आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या स्वभावातील मायाळूपणा, साधेपणा आणि माणुसकी ही त्यांची खरी ओळख आहे. पोलीस सेवेत कठोर जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी कुटुंबासाठीही तितकाच वेळ आणि प्रेम दिले. त्यामुळे आज ते केवळ एक यशस्वी अधिकारी म्हणून नव्हे, तर एक उत्तम माणूस म्हणून सर्वांच्या मनात स्थान मिळवून आहेत. दादा, तुमच्या कष्टामुळे, त्यागामुळे आणि प्रेमामुळे आम्हाला नेहमी प्रेरणा मिळत राहील. सेवानिवृत्ती हा शेवट नसून आयुष्यातील एक नव्या प्रवासाची सुरुवात आहे. या नव्या प्रवासासाठी तुम्हाला उत्तम आरोग्य, आनंद, समाधान आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुमचे मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही लहानपणापासून म्हणजे बघतोय की दादांनी कधी आम्हाला असं काका किंवा असे चुलते असा कधी आम्ही हे करून नाही दिला. त्यांनी भरपूर आमच्यावर लाड, प्रेम म्हणजे
मोठ्याने बोलले, खूप सारे लाड प्रेम म्हणजे काय बोलते मोठ्या लाडूच्या मागे काय काय आहे. तर आम्ही तिघांनी खूप अनुभव केला, म्हणजे ह्या पोरांपेक्षा जास्त आम्ही खूप दादांचे लाड आणि दादांनी खूप साऱ्या आमच्या इच्छा पूर्ण केल्या. म्हणजे पप्पा म्हणजे दिवस ड्युटीला जायचे, हे करायचे, पण जेव्हा दादा कधी पण ठाण्याला यायचे, घरी यायचे, तेव्हा सगळ्या गोष्टी आमच्या पूर्ण करायच्या. खाण्यापासून, फिरण्यापासून, खेळण्यापासून कुठलीही गोष्ट त्यांनी कमी केलेली नाही. तर म्हणून दादा हे असं एक जवळचं नातं आमचं होतं की आम्ही कधीच ते विसरणार नाही. सेवानिवृत्ती झाली आहे, एक तुमच्या पोलीस खात्यामधून तुमची सेवानिवृत्ती झालेली आहे, पण खूप सारं आता तुम्हाला पुढे करायचं आहे. तुमचं ट्रॅव्हलिंग करायचं आहे, एन्जॉय करायचं आहे. जे जे गोष्टी तुमच्याकडनं राहून गेल्या, केदारनाथ टाकीला उचलून केदारनाथच्या पायऱ्या चढायच्या. जावा, एन्जॉय करा, ट्रॅव्हल करा, जिथं ज्या ज्या गोष्टी राहिल्या त्या करा. सण आता खूप सारे तुम्हाला सगळे सण करायला भेटतील जे पोलीस खात्यामध्ये असताना तुम्हाला नाही करायला भेटले. सुट्ट्या एन्जॉय करा आणि नातेवाईकांना भेटा. बस. दादांना रिटायरमेंटच्या हार्दिक शुभेच्छा. दादा जरी काका जरी असले पण ते काकांपेक्षा वडिलांसारखे राहिले आमच्याबरोबर. कधीच कुठल्या गोष्टीची कमी राहून दिली नाही आणि सगळ्या गोष्टी आमच्या पूर्ण केल्या. चांगली असो वाईट असो सगळीकडे सपोर्ट केला. सगळ्या गोष्टीमध्ये मला तर सपोर्ट सगळ्या गोष्टीत केला. माझ्या कुठली वाईट गोष्ट असो, चांगली गोष्ट असो, सगळ्या गोष्टीत मला सपोर्ट केला. कधी पण काय असलं फोन करतात, काय बाबा कसं आहे, काय असं विचारतात. तसंच सगळ्या गोष्टीचा कुठल्याच गोष्टीच्या कमी पडून नाही दिली. भले कुठली असो, पोलीस भरतीला असो, शिक्षणात असो, कुठल्या सगळ्या गोष्टीत त्यांनी मला मदत केलेली आहे आणि लहानपणापासून भरपूर लाड केले. कुठल्या गोष्टीची कमी नाही राहिली त्यांच्याकडे. आणि त्यांनी जसं वडिलांसारखंच आमच्यावर तिला प्रेम केलंय करत राहू द्या. आणि असंच करत राहतात. काय दुमत करत नाही, सगळ्यांचे लाड करतात. कधी न चुकता 20 वाले असो, 50 वाले, 100 वाले असो, सगळ्या 5 मुलं कॅडबरी घेतात, आईस्क्रीम आणतात. आम्हाला न माझ्या सगळं काय घेऊन येतात. त्याबद्दल त्यांचं आभार आहे. असं याच्या पुढे लाड करत जा. आणि दोन शब्द माझे पहिले करायचे आणि आजपर्यंत मी त्यांच्यासाठी लहानच राहणार आहे. भले वयाचे 40 वर्ष असो, 50 असो, 60 गाठो, पण माझ्यासाठी लहानच राहणार आहे. जसं आईसाठी लहान असतो तसं माझ्या काकासाठी, सगळ्या दोन्ही काकासाठी मी लहानच राहणार आहे. आणि तसं त्या काकांबरोबर तसं मी काकीचं पण खूप हे करतो. काकीने पण काकांना, दादांना भरपूर सपोर्ट केला. नोकरीमध्ये असो, सगळ्या गोष्टीत असो, त्यांचं पण तेवढाच अधिकार आहे. त्यांना पण असं हे करता येणार नाही. काकीने पण आमचे खूप लाड केले. पाहिजे त्या गोष्टी दिल्यात आम्हाला. काकीने सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्याबद्दल त्यांचं पण मी आभार मानतो. आणि याच्यामध्ये असंच माझ्या एकट्याच लाड करा. तुमचा जीव 100 पैकी 90% माझ्यावर राहू द्या आणि उरलेले 1% पोरांवर राहू द्या. लहानपणीचे किस्से सांगायचे. समृद्धी जावं, तुझ्या ज्या काही इच्छा आपण राहिली असतील त्या सर्व पूर्ण हो. वहिनी पण असं पूर्ण करण्यासाठी विरोध केलाय. दोघांनी सकाळी उठल्यानंतर तुम्ही बाहेर फिरण्यासाठी झालाय. तब्येत जेवढी संभाळता येईल करण्याचा प्रयत्न केला. तसं आमच्या घरात दादा हा नावच त्याच्यासाठी आहे. जरी तू शेंडेपण असला तरी शेंडेपण असला तरी लाड करून घेतलेले आहे. कधी आमच्या पांजणासाठी जेवण अलग असायचं, पण दादासाठी जेवण अलग असायचं. दुष्काळामध्ये आम्ही सगळ्यांसाठी जेवण अलग पद्धतीचं असायचं, पण दादासाठी स्पेशल जेवण असायचं. भाकरी काय माक्याची भाकरी जेवणच करत नव्हता ना. दुसरी म्हणजे इलुबुलीची भाकरी तो खात नव्हता. त्यासाठी सेपरेट होतं यासाठी सगळं जेवण. कुठल्याही गोष्टी तो स्पेशल होता म्हणून आम्ही सगळी दादा नानीचे लाड, नानींचं लाडकं आर्थिक शुभेच्छा. करावं आणि सगळ्या इच्छा पूर्ण करून
सगळ्यांना व्यवस्थित करणं